मी एक घेतला आहे बटाटा, पुदिना, हिरवी मिरचीचं वाटण, त्यात कोथिंबीर, बटाटा उकडून घेतला आहे, दिसतोय त्याचे गोल चकत्यावाले कॅप करून घेतलेले आहेत। इकडे पुदिनाचं मिश्रण त्यात मीठ आणि साखर घालून दळून घ्यायचं आहे। इथे कटिंग्स तयार दिसत आहेत। ब्रेडचं पॅकेट घेतलं आहे, बटर आहे, चीज आहे। आता आपण सँडविच मेकर जे टोस्टर आहे ते तयार करून घेऊया, गरम करून ब्रेडला दोन्ही साईडने जे वाटण केले पुदिना चटणीचं ते लावून घेऊयात। कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, काकडीचे काप घालूयात, पॅक करूयात। टोस्टर गरम झालं, त्याच्यावर सँडविच लावूयात, गरम करूयात, 2 मिनिटं शेकून मंद आचेवर उलटं करूयात। आतून खमंग भाजून निघेल। उलट झालं, परत 2 मिनिटं आचेवर गरम ठेवूयात। आता आपण बटर लावलेलंच आहे आणि आता रेडी आहे मस्त भन्नाट कुरकुरीत सँडविच।